तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। ठाण्यात क्लस्टर योजना आणि डीपी प्लॅनला ग्रामस्थांचा विरोध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे घातले साकडे, ठाणे पालिका क्लस्टर कार्यालयाबाहेर ग्रामस्थांचे आंदोलन। विक्रोळी टागोर नगरमध्ये धावत्या कारला लागली भीषण आग, एक चालक आणि 2 प्रवासी सुखरूप बचावले। लांजा इंदवटी येथील मजूर महिलेचा खून झाल्याचा संशय, संशयितानं घेतले विषारी औषध। आणि खोपी येथे काडसिद्धेश्वर महाराजांचा सत्संग कार्यक्रम संपन्न। पाहुयात सविस्तर वृत्त। बदलते ठाणे अंतर्गत ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात क्लस्टर डेव्हलपमेंट लागू करण्यात आलाय, परंतु याच क्लस्टर डेव्हलपमेंटला ठाण्यातील मानपाडा परिसरातील शेकडो ग्रामस्थांकडून कडाडून विरोध होतोय। ज्या अटी शर्ती लागू केल्या आहेत त्या ग्रामस्थांना मंजूर नसून त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालयाबाहेर जमत घोषणाबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे साकडं घातलंय। तसेच डीपी प्लॅनला देखील ग्रामस्थांनी विरोध दर्शवलाय। ग्रामस्थांनी एकता संघ गाव बचाव कृती समिती तयार केली असून ग्रामस्थांनी प्रशासनाला 63 प्रश्न विचारलेत। त्याचे उत्तर न मिळाल्यास आणि मागण्या मान्य न झाल्यास क्लस्टर कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी कृती समितीच्या माध्यमातून दिला आहे। आम्हाला तांगडी साहेबांनी घरं दिलेले आहेत, आम्ही त्यांच्या जीवावर आहेत आणि आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही। तांगडी साहेबांनी आम्हाला दिलेले जुन्या काळापासून ग्रामपंचायत पासून, तर आता कुणाचा अधिकार नाही आहे ते घर तोडायचं। आम्ही अजिबात द्यायला तयार नाही आमचे घर। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। योजना आम्हाला नको। अजिबात नाही। विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे एका धावत्या स्विफ्ट कारला अचानक भीषण आग लागली। आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या दाखल झाल्या। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे। या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे। यात असलेला चालक आणि 2 प्रवासी सुखरूप बचावलेत। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील इंदवटी येथे रस्त्याच्या कामासाठी आलेल्या एका पश्चिम बंगालमधील महिलेचा गळा आवळून तिला ठार मारल्याची घटना उघडकीस आली आहे। दरम्यान स्वतःचा गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी गळा आवळणाऱ्या मजुरानं कीटकनाशक प्राशन केलंय। या घटनेत मृत झालेल्या राखी पलाश मंडल आणि 31 वर्षीय नियात संजय मंडल हे दोघे बनापूर कृष्णगंज पश्चिम बंगाल येथील आहेत। नियात याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे कामगार लांजा तालुक्यातील इंदवटी येथील बळीराम कबिराज यांच्याकडे सुरक्षा भिंतीच्या कामासाठी आले होते। इंदवटी येथे ते झोपडी बांधून राहत होते। शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राखी आणि नियात या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्यातून राखीचा गळा आवळल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेनंतर नियात याने विषारी औषध घेतल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची खबर ठेकेदार बळीराम कबिराज यांना पोलिसांनी दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी सहकारी वर्गासह घटनास्थळी भेट दिली। या घटनेची पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत।
माणसाने आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आध्यात्मिक सत्संग आणि नित्य सांप्रदायिक दिनचर्या करावी असे सांगून रामायण आणि महाभारतातील व्यक्तिरेखांचा उल्लेख करत त्याप्रमाणे सद्गुण आणि दुर्गुणांचे तुलनात्मक विवरण करून माणसाने त्या व्यक्तिरेखेमधून योग्य बोध घेऊन सामाजिक जीवनात आचरण करावे असे आवाहन कोल्हापूर कणेरी मठाचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर महाराज यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला केले. खेड तालुक्यातील खोपी तांबड येथील काळसिद्धेश्वर अध्यात्म केंद्रावर आयोजित प्रतिवर्षाच्या सत्संग कार्यक्रमात ते बोलत होते. स्वामींचे आगमन झाल्यानंतर सांप्रदायिक भजनानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आनंदाश्रमातील विद्यार्थ्यांनी योग समूह गीत गायले आणि मनोगतही व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यानंतर आनंदाश्रमासाठी मदतीचा हात देणाऱ्या दातांचा स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भक्तगण, गुरुबंधू भगिनींसह दापोली, मंडणगड, चिपळूण, लोटे, मुंबई येथील भक्तगण उपस्थित होते. आरती झाल्यानंतर महाप्रसादानं कार्यक्रमाची सांगता झाली. या सत्संग कार्यक्रमापूर्वीच स्वामींचे दुपारी खोपी येथील मठात आगमन झाले होते. त्यानंतर लाडवाडी येथील 90 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, भाविक आणि गुरुबंधू यांची स्वतः स्वामींनी घरोघरी जाऊन भेट घेत मायेनं विचारपूस केली. कोल्हापूरच्या स्वामींनी गुरुबंधू यांची घरी भेट घेतल्यानं अनेक भक्तगण आणि गुरुबंधू यांना अश्रू अनावर झाले होते. त्या भेटीनंतर 7 वाजता स्वामींचे खोपी अध्यात्म केंद्रावर आगमन झाले होते. श्री चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित वारी मनाचे दिव्यांग विद्यार्थ्यांचा कलाविष्कार रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील भरणे येथील नवभारत हायस्कूलच्या रंगमंचावर सादर करण्यात आला. या कलाविष्काराचे दिग्दर्शन डॉक्टर सुमित पाटील यांनी अतिशय सुरेख आणि उत्तमरित्या केले होते. दिव्यांग स्नेही उत्तम कुमार जैन यांच्या प्रयत्नांनी आणि खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राजीव चव्हाण यांच्या संयोजनातून या कार्यक्रमाचे सादरीकरण नवभारत हायस्कूल भरणेच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले. या प्रसंगी संस्थाध्यक्ष, संस्था सचिव ॲडव्होकेट पु. ल. डफळे, प्राचार्य सुभाष सोनवलकर, समन्वयक उत्तम कुमार जैन आदी उपस्थित होते. मुंबई, पुणे येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना एकत्र करून पंढरपूरच्या वारीतील दिव्यांगांचा अनुभव या विषयावर अतिशय सुंदर सादरीकरण यावेळी करण्यात आले. मनापासून या ठिकाणी कौतुक करत आहोत. यांची मनाची वारी या ठिकाणी अशीच कायम चालू राहावी म्हणून आमच्या संस्थेमार्फत, आमच्या विद्यालयामार्फत त्यांना भरघोस अशा विठ्ठलमय शुभेच्छा देऊन यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.